कविता 8 रंग आला. कवयित्री गार्गी कोचरेकर. या कवितेत विविध रंगांना प्रतिकात्मक रूप देत त्यांच्या वैशिष्ट्यांमधून जीवनाचा गहरा अर्थ स्पष्ट केला है. इस कविता में विभिन्न रंगों को प्रतीकात्मक रूप में प्रस्तुत करके उनके गुणों के माध्यम से जीवन का गहन अर्थ स्पष्ट किया गया है. तो चलिए पहली 2 पंक्तियां देखते हैं. रंग आला या बेरंग दुनियेतला हरवलेला रंग आला. पहिल्या 2 ओळीत बेरंग झालेल्या जगात हरवलेला रंग परत आल्याचा आनंद व्यक्त केला आहे. या बेरंग जगात रंग म्हणजेच आनंद, उत्साह आणि जीवनाचा ओलावा आहे. पहली 2 पंक्तियों में बेरंग हो चुकी दुनिया में खोया हुआ रंग वापस आने की खुशी व्यक्त की गई है. इस बेरंग दुनिया में रंग का मतलब है आनंद, उत्साह और जीवन की ताजगी. निळाई पसरली आकाशी, हिरव्याने धरली जागा डोंगर आणि माळ रानाची. निळा रंग आकाशात पसरलेला आहे आणि शांतीचे प्रतीक आहे. हिरवा रंग डोंगर आणि माळरान यावर पसरून जीवनाची सजीवता आणि नैसर्गिक सौंदर्य दर्शवतो. आकाश में फैला नीला रंग असीम आकाश और शांति का प्रतीक है. हरा रंग पहाड़ों और मैदानों पर फैलकर जीवन की सजीवता और प्राकृतिक सुंदरता को दर्शाता है. पुढील 2 ओळी बघूया. पिवळा रंग म्हणे मी जातो रवीकडे, पसरवितो तेज पृथ्वीकडे. पिवळा रंग हा सूर्याशी संबंधित असल्याने तो पृथ्वीवर तेज आणि ऊर्जा पसरवितो. हा रंग जीवनाच्या सकारात्मकतेचे प्रतीक आहे. पीला रंग यह सूर्य से जुड़ा हुआ है जो पृथ्वी पर प्रकाश और ऊर्जा फैलाता है. यह रंग जीवन की सकारात्मकता का प्रतीक है. लाल रंग म्हणाला मी रक्तात नाहतो, सजीवांमध्ये सळसळतो, धमन्यांमधून पळतो. लाल रंग रक्ताशी निगडीत आहे जो प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाचे मूळ आहे. धमन्यांमधून वाहणारा लाल रंग जीवनातील जोम, ऊर्जा आणि हालचाल यांचे प्रतीक आहे. लाल रंग यह खून से संबंधित है जो हर जीव के अस्तित्व का आधार है. धमनियों में बहने वाला लाल रंग जीवन की ऊर्जा, जोश और गतिशीलता का प्रतीक है. काळा म्हणे मी रात्रीत शिरतो, शांत गारव्यात जगाला मिठीत घेतो. काळा रंग हा रात्रीशी संबंधित आहे जो गूढता, शांतता आणि विश्रांतीचे प्रतीक आहे. तो रात्रीच्या गारव्याने संपूर्ण जगाला आपल्या मिठीत घेतो आणि त्याला शांततेचा अनुभव देतो. काला रंग यह रात से जुड़ा है जो रहस्यमयता, शांति और विश्राम का प्रतीक है. यह रात की ठंडक में पूरे संसार को अपनी बाहों में भरकर उसे शांति का अनुभव कराता है. फुले म्हणाली या या आमच्यात या, सामावून आम्हाला अधिक सुंदर करा. फुलांचे आमंत्रण हे सौंदर्य, माधुर्य आणि सृष्टीच्या सौंदर्यात सामील होण्याचे प्रतीक आहे. फुले सांगतात की आपल्या सहवासाने त्यांचे सौंदर्य अधिक बहरून जाईल जे निसर्ग आणि मानवी जीवनातील सहकार्याचा संदेश देते. फूलों का आमंत्रण सुंदरता, मधुरता और सृष्टि के शोभा में सम्मिलित होने का प्रतीक है. वे कहते हैं कि आपके साथ से उनका सौंदर्य और निखर जाएगा जो प्रकृति और मानव जीवन में सहयोग का संदेश देता है. सफेद म्हणाला, सफेद म्हणजे पांढरा रंग. सफेद म्हणाला शिरतो लोकांच्या मनामध्ये, शांतीच्या छटा पसरवितो
साऱ्या जगामध्ये. पांढरा रंग हा शांती, पवित्रता आणि निरागसतेचे प्रतीक आहे. तो लोकांच्या मनात शांती पसरवतो आणि जगात सलोख्याचा संदेश देतो. सफेद रंग यह शांति, पवित्रता और मासूमियत का प्रतीक है. यह लोगों के मन में शांति फैलाता है और पूरे विश्व में मेलजोल का संदेश देता है. एकंदरीत ही कविता जीवनातील विविध पैलूंचे आणि निसर्गातील रंगांचे महत्त्व उलगडून दाखवते. प्रत्येक रंगाचा स्वतःचा एक अर्थ आहे जो जीवनाशी निगडित आहे. यह कविता जीवन के विभिन्न पहलुओं और प्रकृति में मौजूद रंगों के महत्व को उजागर करती है. हर रंग का अपना विशेष अर्थ है जो जीवन से गहराई से जुड़ा हुआ है. धन्यवाद.